हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. आज आहे नवरात्रीचा डे 2 आणि आज आहे ग्रीन कलर. सो कालचा दिवस असाच गेला आणि आता मी चालली आहे देवीच्या ओटी भरायला. ॲक्च्युली कालच जायला पाहिजे होतं कारण काल मला असं जाणवलं की थोडंसं लाईक गर्दी कमी आहे. आज आहे फ्रायडे आणि फॉर शुअर आज गर्दी असणार आहे, बट स्टील मी विचार केला की नाहीसा स्कूलला गेली आहे आणि सो माझ्याकडे आता बऱ्यापैकी टाईम आहे, म्हणजे आल्यावर मी जेवण वगैरे बनवेल. तोपर्यंत जाऊन येते. आईबरोबर मी चालली आहे. सो मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी शूट करेन. चलो. गुड मॉर्निंग. मस्त. आईने सुद्धा खूप सुंदर पूजा केली आहे. काल तर यायला मिळालं नाही, आज बघते मी. छान दिसते. हे आपण दोघींनी सेम घातलं आहे, ग्रीन आणि ब्ल्यू कॉम्बिनेशन. चला, दरवर्षी प्रमाणे रिच्युअल आम्ही सगळे देवी करतो. टाकेवरची देवी आज नको, आपण बघू पुढे ट्यूजडेला वगैरे बघूया. लेट जाऊया रात्री वगैरे, ते इझिली. चल. दर्शन खूप छान झालं. आम्ही एकदम एक्झॅक्ट टाइमवर आलो. अजिबात गर्दी नाही. नाहीतर गावदेवीला एक वर्ष आम्ही लिटरली 2 तास ना आणि एवढी गरमी आणि 2 तास लाईनीत उभं होतो. पण आज एकदम मस्त छान दर्शन झालं. बसता आलं व्यवस्थित. चला आता बाकीचं जो आपण जे आलो तो डिसिजन एकदम बरोबर. पहिले आम्हाला भीती होती की फ्रायडे आहे आणि खूप गर्दी वगैरे असेल, बट हा टाइम पण बरोबर आहे. आई ऊन पण नाही जास्त, काही नाही, एकदम मस्त व्यवस्थित झाले. चला.
Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Love Angel World. Me Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे day 2nd of Navratri, म्हणजेच green color symbolizes harmony, peace, prosperity, new beginnings. So this festive season नवरात्रीचा तुमच्या घरी खूप काय छान छान घडू दे आयुष्यात, प्रॉस्पेरिटी, गुड हेल्थ आणि येस तुमचे जे काही ड्रीम्स आहेत ते सगळ्या पूर्ण होऊ दे हीच देवीकडे इच्छा आणि प्रार्थना करतो. सो येस पुढे काय काय होणार आहे हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. सो आता मी चाललोय क्लिनिकला. आज आहे क्लिनिक डे. सो किचनमध्ये आहे एंट्री. मस्त पुरी, बटाट्याची भाजी आणि आमटी, भात, श्रीखंड, मस्त छान. सो आम्ही आलेलो अभि फाल्गुनीच्या घराजवळ. मग विचार केला की त्यांना सुद्धा भेटून जाऊ, यानाला सुद्धा भेटून जाऊ. हो आता माहिती इथेच आवडली आता ती पहिल्यांदा आम्ही लांबूनच असतो. सेम फाल्गुनी दिसायला लागली. आम्ही लांबूनच ठेवलाय. तो घासायचा वेळा टाकून दे. हे बघ, हे तुम्हाला तिघांना आणलंय. जे हवंय ते वाला घ्या. दे ना आता. अगोदर त्यांचं कलर्स वाला पहिले आहे ना दे. काळे नाही काय काढून बांधेल. तुला लावू. अरे केस कापची. केस बी कापला. काकी कोणता पाहिजे तुम्हाला? So Naisa is also back from school. फायर ब्रिगेड त्यांचं एज्युकेशनल ट्रिप होती आज. मोठी व्हॅन नाही घेतली, छोटी व्हॅन नाही घेतली. 2 मिनिटं आपलं सिग्नल सुटलं. 2 मिनिटं आपण बोलू. मी घरी पोहोचली आणि हिला घेतलं. आईंना सुद्धा बाहेर जायचं होतं आणि आज मी सकाळीच लवकरच निघाली. नायसा गेली, व्हिडिओ एडिट केला आणि लगेच निघाली. मी बोलली गर्दी वगैरे मेन म्हणजे ऊन वाढेल म्हणून फटाफट निघाली. 5 देवींचे ओटी मस्त भरलेले आहेत आणि एवढं छान वाटलं ना आज, कारण मनसोक्त देवीला बघता आलं, प्रत्येक देवीला बघता आलं आणि मनसोक्त ओटी सुद्धा त्यांना प्रॉपरली मला अशी म्हणूनच देत नाही. डॉक्टर मध्ये गेली, आता जेवणात गेली. मला सोडून घेऊन का जाते? मला सोडून का घेऊन जाते? ओके. सो आता मला ऍक्च्युली बँकमध्ये काम आहे म्हणून मग मी इमिडिएटली तशीच निघाले. आईंनी जेव्हा मी बाहेर निघाली तेव्हा आईंनी सगळं काही जेवण केलं, म्हणजे घरी सगळं फुल जेवण रेडी आहे. सनी गेला आहे क्लिनिकला. सो चला मग आता मी बँकचं एक माझं जे काम आहे ते करते आणि मग त्याच्यानंतर मी घरी जाईल. आणि मला सर्वात आधी पहिले गाडी धुवायची आहे, म्हणजे माझी पुसायची आतमधलं. एवढं डेंजर गाडी झाली आहे ना माझी. सो माझा तो रिच्युअलच झालाय. 2 वीक्स नंतर बरोबर मी गाडी माझी आतमधनं पूर्ण पुसते. सो ते सगळं काही, कारण उद्या आम्ही कुठेतरी जाणार आहोत, ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच बघायला मिळेल. अँड थँक्यू सो मच की तुम्ही एवढं सारं प्रेम देतायत माझ्या फोटोशूटला. मला ना ॲक्च्युली प्रत्येक ब्लॉगमध्ये असं वाटतं की मी त्या फोटोशूटबद्दल बोलू, कारण खरंच म्हणजे आपण कधी कधी या सगळ्या धावपळीच्या ह्याच्यात या सगळ्यांना विसरून जातो असं मला वाटतं. आणि ह्या प्रत्येक स्त्रीमध्ये एक देवी आहे, प्रत्येक स्त्री देवीचं रूप आहे. मग ती शेतात काम करणारी असो किंवा मच्छी विकणारी असो, असेच वेगवेगळे देवीचे रूप तुमच्या समोर येणार आहेत पुढचे 7 दिवस जे आहेत त्याच्यामध्ये. आणि मी मला खूपच छान वाटलं. आणि त्या फोटोशूटच्या वेळेस ना मी ॲक्च्युली मला असं वाटलं की
थोडंसं मी त्यांचं जे लाईफ आहे, नॉट एक्झॅक्टली मी म्हणते, पण थोडंसं जे लाईफ आहे ते मला थोडं जपता आलं. एक जे सर्वात डिफिकल्ट माझ्यासाठी होतं ना, ते कदाचित तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे. उद्या म्हणजे आज, हा मी ब्लॉग आज शूट करते, म्हणजे उद्या ग्रे डे आहे. ते माझ्यासाठी ना डिफिकल्ट नाही बोलता येणार, पण तो जो तेव्हाचा जो इमोशन होता ना, तो खूप वेगळा होता. आणि कसं सांगू, म्हणजे तुम्हाला फोटो बघितल्यावर कदाचित ते समजेल. बट हॅट्स ऑफ टू ऑल द विमेन्स, टू ऑल द विमेन्स. कोणत्याही क्षेत्रामध्ये बाई काम करत नाहीये असं नाहीये. शी इज एव्हरीवेअर. ती ऍक्च्युली देवी आहे, देवीचं रूप घेऊन आलेली आहे स्त्री. सो हॅट्स ऑफ टू ऑल द लेडीज. तुम्ही कोणीच स्वतःला कमी लेखू नका. परत एकदा सांगायला, स्वतःला कमी लेखू नका. सगळ्यांमध्ये ती पॉवर आहे. आपण खूप काही करू शकतो. फक्त ती जाणीव व्हायला पाहिजे आणि होईल. अजूनपर्यंत जर कोणाला नसेल ना झाली, नक्की होईल. सो चला, लेट्स गो. आता मी बँकमध्ये जाते फटाफट. वाजले आहेत 1. स्कूलमधून आणि आईला मदत करते. ग्लास घेतले राजीने ग्लास. तुझा एक घे. आईला फोन केला ना, मला नुसतं ते, ती जर आई पण बोले चावी नाही, तर मग काय, मी की चावीवाल्याचा फोन नंबर शोधणार होती. झालं मग चलो बाय बाय. जा बाय. जा. असंच असतं, जायच्या वेळी लेट होतं. दोन बोलत जाऊन 3ला निघाल. असं असतं ते. अगो तिथं बीला गेली. अरे तो कधीपासून बसलाय, 2दा लेट आले. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. 9 दिवस छान छान साड्या नेसायच्या आणि जायचं आरतीला. गोवळकोट किल्ला आहे, चिपळूणमधला आहे, अति फेमस आहे. या तिथल्या तोफा आहेत. आहेत आता तिकडे. आता म्हणून काढलेला फोटो आहे ना महेश, म्हणून ते बोलले की तुम्ही जा. बघू नक्कीच. नक्की गोवळकोट किल्ला. फूट मसाजर. चलो बाय बाय. बाय. हा आहे सम्राट दादा, लाजतोय. आणि आम्ही चाललो खाली. आणि आमची गरबा क्वीन, तिने जुगाड बघा काय केलंय. तिने सॉक्स घातले, त्याचं ग्लव्स. सुष्मिता सेनने असा जुगाड केलेला तिच्या माहिती आहे ना, हो का, फायनलला. दाखवा बुबू. मिस युनिव्हर्सच्या रबर विबर घेतले केसांना बांधायला. तिथे रडत बसली ना तर बघ.
सो खाली गेलो, मस्त मस्त मजा आली. सो नवरात्रीचा जो टाइम असतो ना तो अमेझिंग असतो. मी फक्त कपडे चेंज केले आणि खाली चालले, कारण मला गाडी क्लीन करायची आहे. मगाशी तुम्हाला सांगितलं ब्लॉगमध्ये, मला कोणत्याही कंडिशनमध्ये मला गाडी क्लीन करायची आहे. आणि अगरच्या व्हॅक्यूममुळे ते खूपच सोपं झालं आहे. फटाफट फक्त व्हॅक्यूम फिरवा आणि सगळं काही क्लीन होऊन जातं. व्हॅक्यूम मी गाडीतच ठेवते. एक सनीच्या गाडीत आहे आणि एक ह्या गाडीत आहे. म्हणजे सनीला जेव्हा यूज करायची तेव्हा सनी करतो. सनीकडे सुद्धा अगारोचाच व्हॅक्यूम आहे, जो खूप हँडी आहे आणि मी तो एका ब्लॉगमध्ये दाखवला सुद्धा होता. हा थोडासा त्यापेक्षा मोठा आहे, बट कन्व्हिनियंट आहे. सो चला मग लेट्स स्टार्ट क्लिनिंग. हे हिचं तोंड बघा. मी तुम्हाला माझ्या गाडीची हालत दाखवते. हे बघा, हे सगळं ना नायसाचं आहे. पराक्रम पिशवी न हे सगळं, हे जे छोटे छोटेसे तुम्हाला पार्टिकल्स दिसतात ना, हे क्लेचे आहेत. हे काय नाही, असा टिश्यू बिश्यू असंच फेकते ती. आणि इथे ड्राय टिश्यू ठेवले, त्याची बँड वाजवायला घेतली नाही सनी. सगळेच काढले. हे सगळं काही क्लीन करते. काय काय आतमध्ये बॉटल बिटल आहे. चलो बाबा आले बघ. Sunny is also back from clinic आणि now even he is cleaning. त्याचा ऍक्च्युली व्हॅक्यूम वरतीच राहिलाय चार्जिंगला. आजकाल सनीची गाडी जास्त आम्ही नेत नाही ना, म्हणून ती बऱ्यापैकी क्लीन आहे. मुलांचा कचरा नाही आहे त्याचा. आता मी हे सगळं क्लीन केलं तर थोडंसं पुसून घेते. भाई नायसाचं बघा काय काय मिळेल माहिती का तुम्हाला गाडीत. आय ग नायसा तिथे क्लिनिंग करते. मला म्हणते आई मी तुला हेल्प करते, क्लीन करते ग. थँक्यू सो मच. हे पण टाक बाबू, हे काय कामाचं नाही होत आपल्याला. हे मला पुढचं ह्याला पण करायला लागेल. थांब, डस्टबिन घे आपला बाहेर. डस्टबिन मधनं थांब, सामान टाकते. हो ना, तेच ना. क्लिनिक वाजले आहेत आता 11 आणि 11:30 ॲक्च्युली. सो गाडी आम्ही क्लीन केली दोघांनी. मला खाली जाताना आलं, सोसायटीमध्ये आहे दांडियाचं. सनीचं दरवर्षी मिस होता. म्हणजे एकच दिवस असतो कोणता तरी. सुबह संडे तर मिस होतो. जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा जाऊ नक्कीच. सो छान गेला आजचा दिवस. आय होप सो तुमचा पण दिवस छान गेला असेल. एका चांगल्या नोटवर एंड झालं असेल, कारण नवरात्री फेस्टिवलमध्ये सगळीकडे धमाल असते जसं तुम्हाला माहिती. सो चला मग हा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ. बाय.